नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल अगेन. आम्ही आहोत ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स. माझं नाव आहे आनंद आणि माझ्यासोबत माझे मित्र साहिल आणि निशांत नेहमीसारखे आहेत. आम्ही डिस्कस करणार आहोत लास्ट मॅच जी झाली इंडिया वर्सेस इंग्लंड T20 सिरीजबद्दल. आणि जसं तुम्ही बघितलं, आम्ही प्रेडिक्शन केलेलं मॅचच्या सिरीजच्या आधी, आणि काही लोकांचे प्रेडिक्शन्स खरे ठरलेत आणि काही लवकरच आउट ऑफ कॉन्टॅक्ट गेले. आपण त्याबद्दल डिस्कस करूया आणि आपण डिस्कस करूया इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेसबद्दल आणि ओव्हरऑल सिरीजच्या परफॉर्मन्सेसबद्दल. जे प्लेयर खूप अतिशय चांगले परफॉर्म करून गेले आणि जे प्लेयर फुसके निघाले, सो त्याबद्दल बोलणार आहोत. सो पहिले वळूया, आपल्या मित्रांना विचारूया की त्यांचं लास्ट मॅचबद्दलचं ओपिनियन काय होतं. साहिल. येस, म्हणजे मॅच बघताना असं वाटत होतं मी चुकून हायलाइट्स लावलेत का. म्हणजे प्रत्येक बॉलच हायलाइट्स होता आणि हायलाइटर जो होता तो म्हणजे की हायलाइट वॉज ओनली अभिषेक शर्माच परफॉर्मन्स फेनॉमिनल. आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर एव्हर स्कोर बाय एनी इंडियन इन T20 आहे. हम्म. 135 रन, मला वाटतं 13 सिक्सेस 7 चौ फोर्स, 34. हां. असं 135 केलं आय गेस. आणि अमेझिंग अमेझिंग बॅटिंग, मजा आली. आणि 247 आपण विशाल काय असा एक स्कोर तिथे उभा केला. हम्म. आणि नॉट जस्ट हिज कॉन्ट्रीब्युशन, मला वाटतं त्यासोबत आणखी 135 त्याचे तर होतेच, आणि त्याच्यासोबत शिवम दुबेचे जे 30 आले, तिलक वर्माचे जे 23-24 जे काय आले, आणि त्याच्यानंतर म्हणजे कुणी बॉल जास्त हे नाही केले, डिफेंड डॉट नाही खाल्ले, हम्म. असं असं मी म्हणेन. आणि त्यामुळे ते ओव्हरऑल त्या कॉन्ट्रीब्युशन, छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन पण मुळे एवढा विशाल काय असं मला वाटतं स्कोर तिथे झाला. आणि इंग्लंडला काही उत्तर नव्हतं. फ्रॉम द फर्स्ट बॉल दे शो देअर इंटेन्शन की पहिल्या बॉल पासून मारून सॅमसनने खेळायचंय. पहिल्या बॉलला 6. ऍब्सोल्युटली पहिल्या बॉलला पासून सुरुवात केली आणि 2 4 मारले लगातार पहिल्या बॉलला, आणि एक सिक्स आला त्या ओव्हरमध्ये. हम्म. आणि त्याच्यानंतर मग हार्दिक पांड्याची ती दुसरी ओव्हर ती टाकली त्याने, ती एकदम मला वाटतं चतुर हार्दिक पांड्या. आणि करेक्ट. तिथून कुठेतरी थोडस मग ते त्यांचं मोमेंटम थोडस हळूहळू जायला लागलं, विकेट्स फॉल व्हायला लागल्या, आणि रेस्ट इज हिस्ट्री. बरोबर. माझं एक म्हणणं आहे, वानखडे नेवर डिसअपॉइंट्स. ठीक आहे. आणि ह्या मॅचमध्ये स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट बॉल, ओके, मॅच धुवाधार होणार आहे हे लिहिलेलं होतं. तर सॅमसननी ती 6 मारली. त्याच्यानंतर विकेट्स लवकर गेले आपले काही. एका पॉईंटला वाटत होतं की 300 सुद्धा आपण टप्पा पार पडू शकतो. अ, थोडी शर्माची बॅटिंग बघून असं वाटलं की हैदराबादची पगडी अजून जरा स्ट्रॉंग होते. सो आय पी एलमध्ये त्यांची टीम बघायला अजून मजा येईल, असं आहे. हो. थोडी मला वाटतं की अभिषेक शर्माला जर का साथ अजून मिळाली असती तर 300 सुद्धा क्रॉस होऊ शकले असते. त्याची पण एका पॉईंटला शक्यता होती. थोडं अदर एंडपासून आय थिंक जेव्हा शिवम दुबे आउट झाला त्याच्यानंतर कोणी टिकू शकलं नाही. त्यामुळे थोडे रन्स कमी झाले, पण 247 इज स्टील नॉट अ बॅड स्कोर ॲट ऑल. आणि त्याच्यानंतर मग मला वाटत नाही की ते आपले स्पिन खेळू शकले ॲट ऑल. ओके. वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णू यांनी पूर्ण गंडवून टाकले त्यांना स्पिन थ्रू. सो अमेझिंग परफॉर्मन्स. जसं तू म्हणालास, पूर्ण मॅच हायलाईट रील वाटली, कारण की आपण तर चोपतच होतो आणि त्यांचे विकेट पडतच होते. सो नक्की. अमेझिंग मॅच. येस. निशांत, तुला काय ॲड करायचं आहे? नक्कीच. म्हणजे अभिषेक शर्मा मी अ, खरं तर काम हायलाइट्स पाहिल्यानंतर, जसं साहिल म्हणतोय की लाईव्ह पाहताना पण हायलाइट्स वाटल्या, हायलाइट्सच्या हायलाइट्स बघितलं म्हणजे तू. तसं मी हायलाइट्सच्या हायलाइट्स पाहिल्या. आणि अभिषेक शर्मासाठी असं वाटत होतं की तो नेटमध्ये बॅटिंग करतोय आणि ऑपोजिट एंडला काय होतंय त्याला काही मॅटर करत नाहीये. इवन दो विकेट्स आपल्या पडत होत्या रेग्युलरली, पण अभिषेक शर्मा कॉन्स्टंट होता. बरोबर. आणि तो ज्या प्रकारचे सिक्स मारत होता, म्हणजे एफर्टलेस सिक्सेस ज्याला म्हणतो आपण, आणि प्रत्येक सिक्स बहुतेक त्याचं डिस्टन्स वाईज ब्रेक करत होता रेकॉर्ड. हम्म. बरोबर. 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 तर आणि तो झालं. परत दुबेनी पण चांगला स्टार्ट दिला होता स्वतःच्या इनिंगला, पण तो तेवढा कॅपिटलाइज झाला नाही. पण तो एक सपोर्टिंग रोलमध्ये थोडा वेळ का होईना होता असं म्हणता येईल. परत तिलक वर्मा पण. हो. करेक्ट. करेक्ट. मोठी इनिंग खेळू नाही शकले, पण नक्कीच हँडफुल कॉन्ट्रीब्युशन होतं. जे प्लेयर
आय थिंक अक्रॉस द सिरीज नाही खेळू शकले. त्यांच्याबद्दल काय म्हणायचं आहे? जसं की सूर्यकुमार यादव, आय डोंट थिंक इट्स अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, पण कुठे ना कुठेतरी गेममध्ये त्याच्या विकनेस आहे, जो ऑपोनंट एक्सप्लॉइट करतोय. सो त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? इन फॉर दॅट मॅटर सॅमसनसुद्धा ओव्हरऑल पूर्ण 5 मॅचचं ॲव्हरेज काढलं तर ही हिमसेल्फ वोंट बी हॅपी. सूर्यकुमार यादव झाला, बॉलर्स आपले सगळे चांगले खेळले या सिरीजमध्ये, स्पिनर्स स्पेशली. पण आय एम लिटल बिट, म्हणजे मला सूर्या आणि सॅमसन खूप आवडतात, पण त्यांच्या सिरीजचा परफॉर्मन्स बघितलं तर मी थोडा डिसअपॉइंटेड आहे. डेफिनेटली म्हणजे सॅमसनचं तो हीच गोष्ट लॅक करतो हम्म, ज्या गोष्टीसाठी तो टीमच्या बाहेर होता. हम्म, नो डाऊट तो चान्स डिझर्व करतो, ते सगळ्या गोष्टी आहेत. पण कन्सिस्टन्सी हा एक पार्ट जो आहे हम्म, तो थोडासा लॅक करतो. हम्म, त्याचा ऑब्व्हियसली गेम चांगला आहे, हम्म, फॉर्ममध्ये पण असतो तो, हम्म, पण जो स्टार्ट मिळतो तो कॅपिटलाइज होत नाही. तर बरोबर. त्यावरती त्याला वर्क करणं खूप गरजेचं आहे. राहिला मी पाठ सूर्यकुमार यादवचा, हम्म, तर जसं कॉमेंटेटर म्हणाले की दिस इज द सिरीज, डेफिनेटली अ सिरीज टू फॉरगेट फॉर हिम. ऑफकोर्स. तर बरोबर, प्रत्येकाची एक बॅड सिरीज येते, बरोबर, तशी त्याची ही म्हणावी लागेल आणि मूव्ह ऑन करावं लागेल त्याला. बरोबर. अ, मी ना मॅच लाईव्ह बघत होतो आणि मजेशीर गोष्ट अशी अशी झाली की माझं 2 सेकंदसाठी स्क्रीनवरून लक्ष हटलं आणि सॅमसन आऊट झाला. पण मला मला काही क्षणासाठी वाटलं की हे गेल्या वेळेसच्या मॅचचं परत दाखवत आहेत का? कारण की एक्झॅक्ट सेम बॉल, फक्त बॉलर वेगळा होता आणि आय थिंक जोफ्रा होता यावेळेस, आणि यावेळेस त्याला ह्यानी केलं, मार्क वूडने आउट केलं मार्कवुडने केलं, जोफ्राने कॅच आणि केलं. जॉफ्रानी कॅच पकडला. हो. असं आहे. एक्झॅक्ट सेम बॉल, एक्झॅक्ट एक्झॅक्ट. सेम शॉट, एक्झॅक्ट सेम कॅच आणि आउट. सो ॲक्शन रिप्ले वाटला आणि 2 सेकंदांनी मला वाटलं की गेल्या मॅचचं परत डिसमिसल दाखवतात, पण नंतर कळलं अरे नाही, लाईव्ह चालली आहे. असं झालं. सो नक्कीच अपेक्षा आहेत ह्यांच्या दोघांकडनं चांगले करतील. आणि सूर्या ॲज अ कॅप्टन, नक्कीच त्याला थोडी सूट दिली जाईल, कारण की या वर्ल्ड कपपर्यंत त्याला नक्कीच चान्स दिला जाईल. बट त्याला जर का त्याची जागा टीममध्ये टिकून ठेवायची असेल तर परफॉर्मन्सेसनी त्याचं टॅलेंट बॅक करणं गरजेचं आहे. येस. नाही, डेफिनेटली म्हणजे तो फक्त कॅप्टन म्हणून त्याला चान्स नाही मिळणार, तर तो कॅप्टन झालाच त्याच्या परफॉर्मन्सवर आहे, त्याच्या ट्रॅक बरोबर, रेकॉर्डमुळे आहे. तर त्याला बरोबर. चान्स तर डेफिनेटली आहेच आहे. हम्म, आणि तो वर्ल्ड कपपर्यंतही चान्स तर मिळणारच, आणि तो एक की प्लेअर म्हणून असणारच आहे टीम ऑफकोर्स, इंडिया. ऑफकोर्स. आणि राहिला पार्ट बॅट्समन जसे आउट झाले, हम्म, जसं तू आत्ता मेन्शन केलंस हम्म, की संजू सॅमसन जे आउट झाला, हम्म, जर आपण कम्पेअर केलं अभिषेक शर्माच्या बॅटिंग सोबत, हम्म, तर ही वॉज टायमिंग रिअली वेल हम्म, इन दॅट इनिंग्स. हम्म. आय विल आणि कमिंग जॉस टू बटलरनी पण खूप तारीफ केली त्याची, की हो. एवढा फास्ट अटॅक समोर हम्म, अशा प्रकारची 100 करणं सोपं नाही. बरोबर, इट इज डेफिनेटली कमेंडेबल. आणि ज्या बरोबर. ज्या बॉलला संजू आउट झाला ना, तो शॉट मला वाटतं, म्हणजे सॉरी, ज्या शॉटला जो आउट झाला ना, तो शॉट तो चांगला खेळतो आणि आपण बघितलेलं त्या शॉट त्याला खेळताना. पण मे बी फील्ड सेटअप मध्ये थोडीशी गल्लत झाली की काय काय माहित नाही. फील्ड नीट बघितली नाही की वगैरे असं काहीतरी झालं. या ऍज तू म्हणला, एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले होता. हम्म. आणि आता आता पुढची सिरीज आय डोंट नो कधी आहे. आता आय गेस स्ट्रेट अवे हेच असेल. आत्ता 3 ODI आहेत, त्याच्यानंतर येस. चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पहिले होईल जिथे आपण खेळणार नाही आहोत, आणि त्याच्यानंतर इंडिया टूर ऑफ इंग्लंड टेस्ट मॅच होणार आहे. मला येस. पर्यंतचं शेड्यूल माहिती आहे. त्याच्यामध्ये आय थिंक IPL पण आहे. येस, 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 येस. मग आता तेच IPL नंतर मग मे बी परत जसं आपल्याकडे इतिहास राहिलेला आहे, IPLचं परफॉर्मन्स बघून तुम्हाला थोडंसं कुठेतरी चान्स दिला जातो. हम्म, मे बी पुन्हा संजू सॅमसन IPL चांगली खेळेल. हम्म, मग पुन्हा मग त्याच्यात ते थोडेसे चान्सेस बनतील. यू हम्म. नेव्हर नो. ही नाही, टीम आय इव्हन थिंक IPL. वर्ल्ड कपपर्यंत हलणार नाही, अनलेस नो. IPL मध्ये कोणतरी नवीन एकदम चमकेल. अफलातून टॅलेंट आला तर त्याला चान्स दिला जाईल. पण तरी मला असं वाटतं की अनटेस्टेड प्लेयर्सना, एस्पेशली अनटेस्टेड इंटरनॅशनल प्लेयर्सना खेळवलं नाही पाहिजे. गेल्या वर्ल्ड कपचं उदाहरण द्यायला गेलं, वरुण चक्रवर्ती नो डाऊट चांगला बॉलर होता, पण इंटरनॅशनल एक्सपिरियन्स लॅक केलं असल्यामुळे तो नाही चालला. सो आय थिंक इंटरनॅशनल एक्सपोजर आणि ते प्रेशर अब्झॉर्बिंग कॅपॅबिलिटी असते, ते झाल्यानंतरच लोकांना उतरावं वर्ल्ड कपसाठी.
नाही, तेच म्हणून आय पी एल हे एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म समजलं जातं ह्या प्लेयर्ससाठी. हम्म, कारण अभिषेक शर्मा पण जर प्रिव्हियस सीझन त्याचा पाहिला, हम्म, नॉट हा गेलेला त्याच्या आधीचा, हम्म, प्रिव्हियस टू प्रिव्हियस, तर अतिशय फ्लॉप सीझन होता तो हैदराबादसाठी. बरोबर. आणि त्यात यांना ज्यांना बॅक केलं होतं त्यांनी, यंगस्टर्स जसं अब्दुल समद झाला, अभिषेक शर्मा झाला, ते पण खूप फ्लॉप होते हम्म. प्रत्येक मॅचला. हम्म. म्हणजे तेव्हा तर अशा रिॲक्शन्स होत्या, जसं रियान परागला ट्रोल केलं होतं, तसं यांना पण काही लेवलपर्यंत ट्रोल केलेलं होतं. आणि नेक्स्ट सीझनला, म्हणजे गेल्या सीझनला गेल्या season. जो परफॉर्मन्स त्यांनी दिला आहे हेडसोबत ओपनिंग करून, बरोबर. दॅट वॉज, म्हणजे अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं कोणीच. करेक्ट. आणि तो आता ज्या प्रकारचं हिटिंग करतोय, तर ती त्याची अचीवमेंट म्हणावी. बरोबर. बरोबर. मला त्याला जोडून एक प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा आहे, की कसं म्हणजे टीम मॅनेजमेंटने कसं डिसाईड केलं पाहिजे, की रिसेंट परफॉर्मन्सवर केलं पाहिजे, की त्याचा पास्ट रेकॉर्ड बघून केलं पाहिजे? रिसेंट मॅच तसंच बघितलं तर मग आता परत मी त्या विषयाकडे येतोय, पण करून नायर रिसेंट परफॉर्मन्स आपण बोलतो, की रिसेंट परफॉर्मन्स मध्ये घेतलं पाहिजे त्याला किंवा काय असेल. पण त्याचा जर पास्ट रेकॉर्ड जो बघितला तर इट इज नॉट लाईक खूप वाव असा राहिलेला नाहीये. तर मला प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा आहे, कसं म्हणजे हाऊ दे मस्ट बी डुइंग इट आणि लाईक कसं ते सिलेक्शन होत असेल किंवा तुला जर कसं केलं चान्स दिला, पाहिजे? तुला जर हं, चान्स दिला डिसाईड करायला, तुला आता सांगितलं करुण नायरला टीम मध्ये घ्यायचंय, तू त्याला हं. कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रेफर करशील खेळवायला? टेस्ट टेस्टमध्ये. ओके. आता अँड ओडीआय सॉरी. म्हणजे तुला लॉंगर फॉर्मॅटमध्ये त्याला खेळवायची इच्छा आहे. ठीक आहे. माझी स्वतःची नाहीये, हां. बट ॲज मी अ जस्ट सिलेक्टर तू बोलतोय. त्याला तिथे हां. घेशील. हां, ठीक आहे. हां. ठीक आहे. रोहित शर्माचा इंटरव्ह्यू परत सांगतो. त्याचं तेच म्हणणं होतं, की टेस्टसाठी एस्पेशली आता जी सीरीज झाली बीजीटी, त्यासाठी त्याचं तेच म्हणणं होतं, की जेव्हा प्लेयर्सना आम्ही घेतो, तेव्हा त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही घेतो. सो त्याच्यासाठी लेट्स से जयस्वाल झाला आणि जे अदर नवीन प्लेयर्स स्क्वॉडमध्ये घेतले गेले, तर त्यांच्यावरती बरोबर. इन्व्हेस्ट केले, तर त्यांना ते बॅक करणार. आता करुण नायर अशा सिच्युएशनमध्ये आहे, ज्याच्यामुळे त्याच्यावरती तो एक लाँग टर्म प्रॉस्पेक्ट राहिलेला नाही आहे. सो त्याला चान्स दिला, एखाद 2 सीरीज खेळवलं आणि जरी चालला, तरी तो लाँग टर्म त्याचं आय डोंट थिंक करिअर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये उरलेला आहे. सो हं. जरी तो आला, तरी तो असा टीमच्या आतबाहेर असेल. करुण नायर वॉज जस्ट अ एक्झाम्पल दॅट आय हं, गेव. बट मला असं वाटतं, की जेव्हा टीम सिलेक्शन होतं, हे जोर कुठल्या गोष्टीवर दिला पाहिजे? रिसेंट परफॉर्मन्सला दिला पाहिजे? जसं हा म्हटला अभिषेक शर्माचं मे बी त्यामुळे सिलेक्शन झालं असेल, की अभिषेक शर्माचा रिसेंट परफॉर्मन्स आय-पी-एलचा मागचा जो असेल किंवा काय हं, असेल, की तुमचा पास्ट रेकॉर्ड बघून दिला पाहिजे. आता जसं सूर्याचं झालं. सूर्याचं काय एवढं काही खास नव्हतं. हं, पण सूर्याला तरी चान्स दिला पास्ट रेकॉर्ड बघून. तर मग हं. ते ते एक प्रकारे मग काही प्लेयर्सवर बायसनेस होतं का? मला माहीत नाही. मला मला असं वाटतं, की बिकॉज क्रिकेट कॅलेंडर एवढं टाईट होत चाललेलं ना, त्यांनी हं, हं. T20साठी एक यंग टीम बनवायचं डिसाईड केलं, जेणेकरून करेक्ट. अ, ते आणि T20ची टीम नेहमी यंगच असेल. सो कदाचित काही वर्षानंतर तुम्हाला जे 30+ प्लेयर्स आत्ता आहेत. आय थिंक हं. सूर्या इज ऑल्सो 32-33. सो ते ऑलमोस्ट. ते हळू-हळू मूव्ह ऑन होतील आणि ते IPL आणि अदर फॉर्मॅट्स असं खेळतील, शॉर्टर फॉर्मॅट. आणि मग नंतर अजून नवीन प्लेयर्सना चान्सेस आहेत. कारण की एव्हरी इयर IPLमध्ये डायमंड्स येतात वरती आणि मग त्यांना T20 टीममध्ये आपल्या घेतलं जाईल, असं मला हं. वाटतं. आणि मग बरोबर. त्याच्यातनंच पुढे हळू काही प्लेयर्स 50 ओव्हर्स खेळतील आणि टेस्ट खेळतील, असं आहे. आणि बरोबर. मला वाटतं की बिकॉज आता BGT नंतर रणजीला इतका जोर दिला गेला आहे, तर रणजी परफॉर्मन्समधनं पण लाँग फॉर्मॅट प्लेयर्स म्हणजे उत्पन्न होतील आणि मग त्यांना चान्स दिला जाईल. आणि इट इज अ गुड थिंग की ते होत आहे. कारण की ग्रासरूट लेवल्सवरती आपले स्टेट आणि नॅशनल जे टीम्स आहेत, तिकडे डेव्हलपमेंट होणं पण तितकंच गरजेचं आहे. हं, हं. डेफिनेटली. कारण टेस्ट टीमचं जर पाहिलं, हम्म, अ, आधी साहिलचा जो प्रश्न होता तो म्हणजे कन्सिस्टन्सी ह्या एका याच्यावरती, कन्सिस्टन्सी, वर्कलोड मॅनेजमेंट आणि फ्युचर, ह्या हं, दृष्टीने हं. आय गेस सिलेक्शन होतात. हम्म. कारण तुम्ही जसं आता T20चं जर म्हणाले, तर 2 वर्षानंतर, दोन नाही, पुढच्याच वर्षी आता T20 वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप आहे. तर त्यानुसार टीम बिल्ड करणं सुरू राहणार. आणि तुम्ही वर्ल्ड कपलाच डायरेक्ट कोणी नवीन
म्हणजे फर्स्ट एंट्रंट घेऊन जाऊ नाही शकत फ्रेशर. ऑफकोर्स. तर झालेलं त्याच्याकडे एक्सेप्शन एक्सपिरियन्स, आहे काही 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 सिनारिओज काही मध्ये एक्सेप्शन्स आहेत. ती विजय शंकर अर्थात पण तो वरुण तेच झाला ना, तो चक्रवर्ती, विजय तो शंकर. प्रेशरमध्ये खूप घाबरला, म्हणजे कळून येत होतं हम्म, की ही हम्म. वॉज फीलिंग द प्रेशर असं आहे. तर मग तेच ह्या सगळ्या पॉइंट्सवर ठरवून टीम बिल्ड केली जाते हम्म, आणि बरोबर. त्यानुसारच प्लेयर्स ग्रूम होतात आणि पुढे जातात. करेक्ट. तेच. आणि राहिला प्रश्न टेस्ट टीमचा, तर आपली कोर टेस्ट टीम बनणं सध्या खूप गरजेचं आहे. ती कुठंतरी आपण लॅक करतोय, तर ह्याच्यासाठी हे नक्कीच सिलेक्टरला माहिती असणारच. हम्म, आणि त्यासाठीच त्यांनी रणजीवर सध्या जो फोकस केलेला आहे, हम्म, तर त्यातून जे प्लेयर्स येतील, त्यातून म्हणा इंडिया एट मध्ये जे खेळतात, तिथं जे ग्रूम होतात, हम्म. ते येतील टेस्ट टीममध्ये. कारण बरोबर. रिटायरमेंटच्या जवळ आता सिनियर प्लेयर्स आलेले आहेत, ते कधी आले. पण रिटायरमेंट घेऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला त्यांचं रिप्लेसमेंट जो कोणी असेल, त्याला ग्रूम करणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. ॲब्सोल्युटली. युवराज सिंग बद्दल काय म्हणायचं आहे? त्यांनी ऑलरेडी आपल्याला 2 चांगले प्लेयर दिलेले आहेत. ओके. एक तर तुफानी खेळतोय आणि दुसरा फॉर्म जरा नरम-गरम आहे. बट तरी लाँग टर्ममध्ये त्याच्यावरती बेट करायला नक्कीच ही इज एक होपफुल प्रॉस्पेक्ट आहे, की चांगला खेळेल. आणि जेव्हा तो आला तेव्हा फ्युचर कॅप्टन ऑफ इंडिया म्हणून पण काही लोकांनी सांगितलेलं. सो तुम्ही त्याला, म्हणजे युवराज सिंगला असं वाटतं का, की इफ ही कम्स इन टू कोचिंग, म्हणजे ॲज अ हेड कोच जरी नाही आला, पण ॲज अ सपोर्ट स्टाफ किंवा मे बी आय थिंक ह्या वर्षी तो IPLला कोणत्या टीमकडनं कोच करणार आहे? इज ही गोइंग टू? आय आय डोंट थिंक सो. थिंक थिंक सो. सो. इज ही? नाही, नाही मला का? वाटत नाही. ओके, ओके, ओके. न्यूजमध्ये तर काही वाचण्यात आलं पण नाही. मला वाटतं इट्स हाय टाईम की त्यांनी उतरावं, कारण की नक्कीच अमेझिंग, अमेझिंग, म्हणजे त्याचा अप्रोच आहे एका प्लेयरला गाईड करून पुढे आणण्यामध्ये, तो नक्कीच चांगला आहे. सो मला वाटतं की त्यांनी ही फील्ड नक्कीच ट्राय करावी. तो ज्या पर्सनॅलिटीचा आहे, आय डोंट थिंक सो ही विल ऍक्सेप्ट इट. नाही, का नाही? का नाही? आई गेस. तो म्हणेल, मैं अपने हिसाब से बना के भेजता जाऊंगा, तुम खिलाओ. नाही, शुभमन तो गिल बद्दल तू बोलतोस आय गेस. बरोबर. द वन राईट. हम्म, तर डेफिनेटली तू जसं म्हणतोय फ्युचर कॅप्टन वगैरे आहे आणि अजूनही आहे. हम्म, मला असं वाटतं चान्स. हम्म, बिकॉज ODI मधला जर परफॉर्मन्स बघितला आपण त्याचा, टेस्ट टेस्ट थोडासा ढिल्ल राहिलेला आहे. सॉरी, ODI आता रिसेंट एवढं काही आपल्याला बघायला नाही मिळाली ODI. हम्म. बट टेस्ट मध्ये जर बघितलं तर आपण, तो ही इज बीन परफॉर्मिंग कम्पेअर्ड टू अदर्स गुड. डिसेंट आहे, डिसेंट आहे. कन्सिस्टन्सी तिथे पण लॅक होते, असं थोडीशी होतं. लॅक आहे. हम्म. आता ते सगळ्यांचंच तसं आहे, त्यामध्ये कम्पेअर कम्पेअर केलं आपण तर तो त्या मानाने खूप चांगला खेळतोय. बरोबर, बरोबर. हो. मला मला आणि म्हणजे खूप वेळ लागला विचार करायला, की बाबा आपण लास्ट 50 ओव्हर्स कधी खेळलेलो, कारण की हम्म. T20s आणि टेस्ट, आणि आय थिंक टेस्ट मॅचेस जास्त रंगत आहेत बिकॉज ऑफ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आणि T20s बिकॉज शॉर्टर फॉर्मॅट एव्हरी 2 इयर्स वर्ल्ड कप असतो, आणि कॅलेंडर इतकं टाईट असतं की तिथे T20s जास्त खेळवल्या जात आहेत. सो चॅम्पियन्स ट्रॉफीकडे बघायला गेलो तर आपण जास्त गेले आय थिंक वर्षभरात किंवा 2 वर्षात 50 ओव्हर्स खेळलो नाही आहे. ओके. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनाने तुम्हाला वाटतंय की काही जास्त बदल घडेल लोक मेंटॅलिटीमध्ये, प्लेयर्सच्या अप्रोचमध्ये? दोघांना प्रश्न आहे. नाही, आय गेस म्हणजे ज्या टाईपचा एक्सपिरियन्स सगळ्या प्लेयर्सना आहे हम्म, आणि जेवढे टुर्नामेंट्स आणि जेवढे फॉर्मॅट स्विच होतात, तर तेवढंच लवकर ते अडॅप्ट पण करून घेतात ओके. त्या लेवलला. तर आय डोंट आणि थिंक सो की काही वेगळं चॅलेंज असं त्यांना असणार आहे. करेक्ट, करेक्ट. आणि आणि मला वाटतं, आय डोंट नो, मतलब आता ते पुढच्या ज्या 3 ODIs होणार आहेत त्यामध्ये स्क्वॉड काय असणार आहे? इज इट गोइंग टू बी द सेम स्क्वॉड T20 और लाईक नाही नाही, T20चा नाही, ते विराट? चॅम्पियन्स ट्रॉफीचा स्क्वॉड घेऊन जाणार आहेत. त्याच्यामध्ये ओके, रोहित शर्मा, ओके, विराट कोहली खेळणार आहेत. ओके, ओके, ओके. सो दॅट विल बी लाईक, कळेल त्यांना थोडंसं बरोबर, थोडंसं, एक तो इंटरनॅशनल एक्सपोजर येईल जाण्याच्या आधी तिकडे. बरोबर. अँड दॅट्स अ गुड अपॉर्च्युनिटी आय गेस, आणि त्याच्यावर त्यांनी कॅपिटलाइज केलं पाहिजे थोडंसं. गोरेट, गोरेट. तुम्हाला काय विचारायचं आहे? डेफिनेटली आता पुढचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं आहे. तर प्रेडिक्शन्स. चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रेडिक्शन्स आत्ता आपण प्रेडिक्शन इन द सेन्स, मला कोण विनर होईल मी हे नाही विचारत, हम्म, पण 4 टॉप
टीम्स म्हणजे 4 क्वार्टर फायनलिस्ट कोण असतील? 4 सेमीफायनलिस्ट. सेमी फायनलिस्ट सेमीफायनल कोण असतील? सॉरी. येस. काय वाटतंय? 3 शुअर आहे मी. चौथ्याचं थोडं डाऊटफुल आहे. 3 इंडिया म्हणजे म्हणतोस माझे का ठीक चौथी? आहेत. इंडिया, मला ग्रुप्स बघू दे ऑस्ट्रेलिया, एक सेकंद परत. न्यूझीलंड, सो यू सेइंग इंडिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया अँड चौथं कोण? चौथं शुअर नाही मी अजून. ओके, यू आर नॉट शुअर. आनंदचं काय मत आहे? पहिले नेक्स्ट ग्रुपचं सांगतो. मला वाटतं ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका क्वालिफाय होतील तिथून सेकंड ग्रुपमधनं. आणि आपल्या ग्रुपमधनं इंडियाचे आणि पाकिस्तानचे चान्सेस जास्त वाटत आहेत. कारण की मला पाकिस्तानला 2 वेळा हरवायला आवडेल. एकदा ग्रुपमध्ये आणि एकदा फायनलमध्ये. नाही, मला जसं तू बोललास मला पण तेच वाटतंय. साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया आणि पाकिस्तान. मला तेच पाकिस्तान कारण की होम ॲडव्हान्टेज आहे आणि ते होम नक्की ॲडव्हान्टेज नक्की त्यांना फेवर करेल असं आहे. करेल. पण ते मला वाटतंय बघू. ते ऍक्च्युली कसं आहे, पहिल्या मॅच ते टेम्पो सेट करतं. तर बरोबर, पहिली मॅच कशी जाते ते बघावं लागेल आणि त्यातल्या त्यात भारताविरुद्ध त्यांची कशी मॅच जाते त्याच्यावर त्यांचं पूर्ण पुढचं ते सेट होईल. करेक्ट. ती तिथे मॅच जर हरलं थोडासा तर काही कदाचित गल्लत पूर्ण झाली हो, तर हो, मग कॉन्फिडन्स पूर्ण लो होईल त्यांचा. हो. अमेझिंग. इट विल बी एक्साइटिंग आय थिंक. मजा येईल बघायला. मजा येणार आहे. आय हम्म. गेस पहिली आपली बांगलादेश सोबत आहे. पहिली हो. बांगलादेश सोबत आहे. बरोबर. सो आपल्याला आपल्याला नेहमी लूज टीम मिळते पहिले, विच इज चांगलं गुड. आहे ना, वॉर्मअप चांगलं होण्यासाठी आहे चांगलं वॉर्म आहे. अप साठी. पण तो बांगलादेश सहवाग बोलतो ना, बांगलादेश को मैं टीम ही नहीं मानता टीम नाही क्रिकेट. मानता. नाहीच ऍक्च्युली. एकदा ते काय झालं माहिती नाही. ते जाऊ देत. नाही, काही नाही झालं. तसंही त्याला आपण खूप हो, वेळ झाला. खूप वेळ झाला त्याला, आता जाऊ दे. आता हम्म, त्याच्यानंतर आपण एक वर्ल्ड कप पण जिंकलोय. 2 वर्ल्ड हम्म. कप जिंकलो. बरोबर. 2 की 1 जिंकलो? 2 जिंकलो. 2 येस. T20 आणि एक 50 एक ओव्हरचा. एक मोठा वर्ल्ड कप. हो, हम्म, बरोबर. बरोबर. ठीक आहे. एकदा परत प्रेडिक्शन्स घेऊ आणि त्या नोटवर व्हिडिओ एंड करू मग. चालेल येस. ना. चालेल. मी मागे जसं सांगितलेलं, इंडिया फायनलला पोहोचेल असं मला वाटतंय. फायनल कॅन बी एनीबडीज गेम. टॉस क्रुशियल असेल. सो क्लोजर टू टाइम आय थिंक परत एकदा आय विल बी मोर कॉन्फिडेंट. ओके, नेम युअर 4 सेमीफायनलिस्ट. आनंद, आनंद. काय 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 परत बोल. नेम युअर 4 सेमीफायनलिस्ट. सेमीफायनलिस्ट इंडिया, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. साहिल. कॉपी पेस्ट सेम. ओके, माझं डिफरंट आहे म्हणजे इंडिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अँड आय विल गो विथ इंग्लंड. ओके. इंग्लंड. ओके, ओके, ठीक आहे. इंग्लंड, यू इंटरेस्टिंग. नेवर नो. इंटरेस्टिंग. दे इंग्लंड, हॅव व्हाईट इंग्लंड बॉल और स्पेशलिस्ट. इंग्लंड और अफगाणिस्तान. ओके. असं नाही ऍक्च्युली चालत. नाही नाही नाही. तर अफगाणिस्तानला म्हणजे दे शुड नॉट बी टेकन लाईटली. कारण की डेफिनेटली सर्वात नॉट. जास्त 50 ओव्हर तेच खेळलेत. तुम्ही जर स्टॅट्स बघाल ना, तर सर्वात जास्त 50 ओव्हर तेच खेळलेत. आणि जर का 50 ओव्हरचे रिसेंट स्टॅट्स बघायला गेलं तर रन्स स्कोर्ड आणि विकेट टेकर्स पण त्यांचेच टॉप 10 मध्ये आहेत असं आहे. सो यंग स्क्वॉड आहे, एक्साइटिंग स्क्वॉड आहे. बघूया बघूया. लेट्स सी. लेट्स सी. फायनल तो इंडिया खेलेगा फॉर शुअर. फॉर शुअर. ठीक आहे, फॉर शुअर. माझा तेवढा कॉन्फिडन्स आहे यावेळेस. चांगलं. खेळेल. कॉन्फिडेंस होना अच्छी बात है. रोहित शर्मा के हाथ में और एक दिखेगा, हम्म, लगता है ट्रॉफी. देखते देखते. देखते देखते मजा आएगा. येस. हम्म, चल. चालेल. वाइंड अप करूया. येस. येस. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवरती लाईक करा, शेअर करा व्हिडिओ हा तुमच्या मित्रांसोबत, आणि व्हिडिओ खाली कमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मोस्टली हा पुढचा व्हिडिओ असेल फर्स्ट ODI झाल्यानंतर. बघा, त्या मॅचेसची चर्चा करायला, कारण की टीम चेंज होणार आहे, फॉर्मॅट चेंज होणार आहे, आणि बघा दॅट विल बी अ प्रिपरेशन फॉर चॅम्पियन्स ट्रॉफी. सो आपण त्याच्यावरती डिस्कस करायला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.